एक कॉलेजची मुलगी, दिवसभर कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आईला सांगितलं, आई मला लवकर घरी यायला जमणार नाही. दररोज मुलगी दुपारी घरी यायची, आज संध्याकाळ झाली पण दिवसभर काही खाल्लं नाही. 5:30 पावणे 6ला दिवस मावळतोय. मुलगी बस स्टॉपवर उभी आहे. पाणीपुरीवाल्याचा गाडा आला. पोरगी म्हणते, काका कितीला आहे पाणीपुरी? काकांनी सांगितलं, बाई 20 रुपयाला आहे. तिने 20 रुपये दिले. द्रोणमध्ये 5 पाणीपुऱ्या बघितल्या, हातात घेतले ते द्रोण, एक पाणीपुरी घेतली, तोंडात टाकली. महिला मंडळ तोंडामध्ये पाणीपुरी टाकली, हसण्याचा आवाज आला. साईडला पाहिलं तरी कुणीतरी 3 जण तिच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होते. पायात पाय अडकत होते. कुणाच्या हातामध्ये दारूची बॉटल होती तर कुणाच्या हातामध्ये सिगारेट होती. महाराज, ते 3ही मुलं त्या मुलीच्या दिशेकडे येण्याचा प्रयत्न करत होते. मुलीनं पाठीवरची बॅग काढली, हृदयाला लावली आणि आकाशाकडे तोंड करून 2 हात जोडलेले होते. कारण भीती वाटली ना, भीती वाढली की तोंडातून आवाज येत नाही. आकाशाच्या दिशेने डोळे भिरकावले. आईला आठवलं, बाबाला आठवलं, बाबा आता तुमच्या मुलीचं काही खरं नाही म्हणून डोळ्यातून खळखळा अश्रू वाहू लागले. तेवढ्यामध्ये ते तरुण जवळ आले. एकाने बॅग ओढली, दुसऱ्याने तिचा हात पकडला. तेवढ्यामध्ये तिच्या कानावर आवाज आला, ए दीदी, एकटीच पाणीपुरी खातेस काय तुझ्या दादाला सोडून? तिकडून एक तरुण पळत येत होता. हे 3ही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते. पण एक तरुण पळत येताना दिसला. दीदी म्हणतोय, दादा म्हणतोय, दादा म्हणते ही, तो दीदी म्हणतोय. याचा अर्थ हिचा भाऊ असला पाहिजे. पळा! 3ही पळून गेले. तो तरुण जवळ आला. मुलीनं बॅग उचलली, 2 हात त्या तरुणाच्या जवळ जोडले आणि त्या तरुणाला विचारलं, दादा दादा, मी तुझी दीदी नाही, तू माझा दादा नाही. अरे, जे माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते तेही तरुण होते. ते तर 3 होते आणि मला वाचवण्याचा प्रयत्न करतो तो सुद्धा अनोळखी तरुणच आहे. पण तरी सुद्धा मला दीदी म्हटलास, अनोळख्या मुलीला ताई म्हटलास. तसा तो तरुण उच्चारला, ए दिदू, अगं परक्या स्त्रीला आई आणि ताई म्हणण्याकरता ओळखीची गरज लागत नाही. हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं. ज्या घरात संस्कार आहे त्या घरातली मुलं वाईट वळणाने जाणार नाही. होता होईल शक्यतो महिला मंडळ एवढं हे संस्कार हे अक्षरस आहे. कारण आपण त्यांच्या मनावर बिंबवलं तरच ते बिंबणार आहे. नाहीतर या कलीमध्ये कली, द्वेष, भांडण, मत्सर इथं तरणं फार कठीण आहे. महाराज, वाईट रस्त्यापासून त्या ठिकाणी वाचवलं पाहिजे. आम्ही नाही करू शकत, आम्ही करू शकतो. या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा वसा वारसा नसताना 2 छत्रपती देणाऱ्या मासाहेब जिजाऊंचं बाई पण भारी आहे. महाराज आज आहेत ना, 2 छत्रपती दिले महाराष्ट्राला. अरे, जिनं गाईला न्याय देण्याकरता पोटचं लेकरू रथाच्या चाकाखाली बांधलं, अशा असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर, त्यांचं बाई पण भारी आहे. सोडावं, आम्हाला समाजाचं जमत नाही. आमच्या घरातून आम्ही सुरुवात करायची. स्वतःच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर करण्यासाठी आम्ही धडपड करतो. रस्त्यावरचे लेकरं उचलून आणून ज्या माईनं त्यांना डॉक्टर, इंजिनियर केलं, अशा वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ यांचं बाई पण भारी आहे. सुरुवात आमच्यापासून पाहिजे, निश्चित बदल होईल. आमचं घर सुधरवलं बस झालं. व साईटला आम्ही नाही ना जाऊ शकत. आमच्यापासून सुरुवात करणं